नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. पाहूया आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन रेजिंग डे सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ठाणे शहर परिमंडळ 1, 2 आणि 5 यामध्ये दाखल प्रकरणांतील संबंधित फिर्यादींना मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमात भिवंडी आणि ठाणे शहराच्या हद्दीतील चोरी झालेला 9,35,28,000चा मुद्देमाल संबंधित फिर्यादींना सुपूर्द करण्यात आला आहे. तपासामध्ये झोकून घेऊन मुद्देमाल हस्तगत करणे आणि तो त्यांच्या मालकांना सुपूर्द करणे ही समाधानाची बाब असल्याचे पोलीस आयुक्तांनी यावेळी सांगितले. दरम्यान हा कार्यक्रम पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर परिमंडळ 1, 2 आणि 5 यांच्या विशेष प्रयत्नातून पार पडला आहे. खूप चांगला संदेश या निमित्तानं जाईल असं मला नक्की वाटतं. ठाणे शहर आणि भिवंडी शहर या भागातला हा मुद्देमाल आहे, जवळजवळ 9,35,00,000चा, आणि त्यामध्ये कॅश असेल, सोन्याचे दागिने असतील, मोबाईल असतील, इतर काही झालेली प्रॉपर्टी चोरलेली म्हणा किंवा ठीक आहे म्हणजे फसून मिळवलेली प्रॉपर्टी असेल तर त्या जे व्हिक्टिम्स आहेत त्यांना ही प्रॉपर्टी परत मिळणं, याच्यामध्ये एक आता आपण कार्यक्रमात ऐकलं असेल एका महिलेने सांगितलं की त्याला एक इमोशनल अटॅचमेंट असते, इमोशनल विशेषतः स्त्रीधन असतं किंवा आईवडिलांनी दिलेल्या भेटी असतात, त्यामुळे त्यांचा मुद्देमाल त्यांना परत मिळतो आहे, ही एक अतिशय चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे. सर, नागरिकांनाच रेजिंग डे साजरा करण्यामागचा उद्देश असा आहे नागरिकांमध्ये आणि पोलिसांमध्ये समन्वय व्हावा. कशा प्रकारे इथून पुढे समन्वय असतो? मी मागेही सांगितलं होतं आणि त्यानंतर आता देखील मी परत हे सांगेन की हा जो नागरिकांबरोबरचा संवाद आहे किंवा ठाणे आयुक्तालयातील विविध जे समाज घटक आहेत त्यांच्याबरोबरचा संवाद आहे, हा संवाद केवळ 8 दिवसांपुरता नाही आहे. म्हणजे याच्यामध्ये पोलीस स्टेशन व्हिजिट किंवा शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या पोलीस स्टेशन व्हिजिट किंवा पोलिसांनी शाळांमध्ये जाऊन मुलांना मार्गदर्शन करणं किंवा जे समाजाचे वेगळे घटक आहेत त्यांच्या वेगळ्या समस्यांचं हे करणं, हा आपण एक केवळ आठवडाभर न करता आपण पूर्ण वर्षभर आणि कायम हा संवाद चालू ठेवणार आहोत. सर, एकंदरीत किती मुद्देमाल आज हस्तांतरित आणि कोणकोणत्या प्रकारचा मुद्देमाल आहे? 9,35,38,000 रुपयांचा मुद्देमाल आहे. याच्यामध्ये कॅश असेल, सोन्याचे दागिने आहेत, त्यानंतर मोबाईल आहेत, त्यानंतर इतर प्रॉपर्टी आहे किंवा असा सगळ्या प्रकारचा मुद्देमाल जो लोकांचा होता तो त्यांना आपण परत करतोय. सर, नागरिकांना काय आव्हान कराल यामध्ये? अनेक नागरिक जे आहे पोलिसांच्या संपर्कात येण्यापासून घाबरतात. मी कसं आहे की पोलिसांबद्दलची जी मतं बनतात ही पोलिसांशी संपर्कामध्ये न येता त्याला अनेक कारणं असतील, परंतु त्यामुळं सर्वसामान्य माणूस हा पोलिसांपासून नेहमी थोडा दचकून असतो किंवा मागं असतो. परंतु जर नागरिकांनी सहकार्य केलं तर त्यानंतर पोलिसांचं काम देखील चांगलं होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट, पोलिसांच्या कामाबरोबर नागरिकांना जे पाहिजे त्याप्रमाणे पोलीस सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतात. इंग्रजीमध्ये कॉप नावाचा शब्द पोलिसांना समानार्थी म्हणून वापरला जातो. त्या कॉपचा एक छान लॉंग फॉर्म आहे, तो म्हणजे सिटीझन ऑन पेट्रोल. हे सर्वसामान्य नागरिक जो पेट्रोलिंग करत असतो तो म्हणजे पोलीस. त्यामुळं पोलिसांना नागरिकांचं सहकार्य मिळणं हे अत्यंत आवश्यकच आहे आणि त्या दृष्टीनं पोलिसांनी देखील त्यांच्या कामाचं स्वरूप बदलणं आवश्यक आहे आणि ते दोन्ही करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सर, हिंदी में जानना. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात 14 जानेवारी रोजी शिवस्मर्थ विद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी 5 वाजता महायुतीतील 15 पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याच्या माध्यमातून महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये सर्व ऊर्जा निर्माण करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज ठाण्यात महायुतीतील पदाधिकारी, आमदार, खासदार यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. येत्या 14 तारखेला महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा हा महाराष्ट्रामध्ये 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये आयोजित होतो आहे आणि ठाण्यामध्ये 14 तारखेला हा मेळावा आयोजित करत असताना हा छत्रपती शिवाजी मैदान जो तळपाईला आहे त्या तिकडे या मेळाव्याचं आयोजन केलं आहे. जे 15 प्रमुख पक्ष या महायुतीमध्ये आहेत त्यांच्यामधले सर्वच पक्षाचे जे घटक पक्ष आहेत यांचे प्रमुख पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये
येणारी 2024ची जी निवडणूक आहे ती महायुतीचे सर्व खासदार हे मोठ्या मताधिक्याने निवडून यावे या दृष्टिकोनाने या मेळाव्याची कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. केंद्र सरकारच्या योजना देशभरातील सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेची सुरुवात झाली आहे. या यात्रेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारचे सर्व अधिकारी खेडोपाड्यापर्यंत जात आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन संवादात केले आहे. विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन सोमवारी कोलबाड येथील जागमाता मंदिराच्या परिसरात करण्यात आले होते. विविध योजनांची माहिती, नोंदणी आणि आरोग्य शिबिराचा लाभ यावेळी नागरिकांनी घेतला आहे. संकल्प यात्रेच्या वाहनाद्वारे पंतप्रधान यांचा ऑनलाईन संवाद सर्व नागरिकांपर्यंत पोहोचला. प्रथम पंतप्रधान यांनी देशातील वेगवेगळ्या भागात 5 ठिकाणी जमलेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. त्यात शेतकरी, हस्तकारागीर, बचत गट आदींचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी विकसित भारत यात्रेच्या पहिल्या 50 दिवसांच्या वाटचालीचा आढावा घेतला. सुमारे 10 कोटी नागरिकांपर्यंत ही संकल्प यात्रा पोहोचली असल्याचे त्यांनी सांगितले. आता महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून भारत संकल्प यात्रेचे आयोजन हे ठाणे महापालिकेच्या प्रभाग समिती अंतर्गत 28 नोव्हेंबरपासून ते 28 जानेवारीपर्यंत कार्यरत आहे. या माध्यमातून आपण एकूण भारत संकल्प यात्रेचे एकूण 58,000 लाभार्थी आपण फायदा घेतलेला आहे नागरिकांनी आणि यापुढे देखील ही योजना 18 जानेवारीपर्यंत चालू राहील. यामध्ये ठाणे महापालिकेच्या परिसरातले मान्यवर सदस्य, मान्यवर व्यक्ती हे येऊन या योजनेला अजून कसे पुढे जातील याबाबतीत अभिवादन करतात. मी महापालिकेच्या वतीने माननीय आयुक्तांच्या साहेबांच्या वतीने या योजनेमध्ये आम्ही योजनेला हे करतोय. धन्यवाद. नमस्कार,
माझं नाव यतीन चिपणीस. मी जन्माचा ठाणेकर आहे आणि आमची तिसरी पिढी आज ठाण्यात आहे. माझ्या स्वतःच्या व्यवसायाबद्दल बरोबर मी स्वतः एक खेळाडू पण आहे. मी टेबल टेनिस खेळायचो आणि खेळणं संपल्यानंतर मी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आलो. गेले 30 वर्ष मी ठाणे जिल्हा संघटनेचा सचिव आहे. गेले 15-20 वर्ष महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेचा सचिव आहे व अखिल भारतीय संघटनेचा पण एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर आहे. खेळाच्या निमित्ताने मी बऱ्याच शहरांमध्ये फिरलो, बऱ्याच राज्यांमध्ये फिरलो आणि काही परदेशी दौरे केले. पण मला ठाणं सोडून कुठचंही शहर कधीच रुचलं. याचं प्रामुख्याने कारण म्हणजे ठाण्यामध्ये असलेली माझ्या लहानपणापासून बघितलेली हिरवळ, तळी आणि शिवाय इकडची सांस्कृतिक आणि क्रीडा संस्थानं जी आहेत आणि ती प्रेरणा देणारी आहेत. आज मला फार अभिमान वाटतो आणि मी माझ्या मित्रांनाही बाहेर सांगतो की आमची महापालिका आज क्रीडाला एवढं प्रोत्साहन देते आणि सपोर्ट करते की माझ्या मते ठाणे महानगरपालिका ही एकमेव महापालिका आहे जी दरवर्षी क्रीडावरती एवढा भरघोस खर्च करते आणि होतकरू खेळाडूंना मदत करते. आज ठाणे महापौर चषक या शीर्षकाखाली विविध खेळ वर्षानुवर्ष ठाण्यामध्ये होतात आणि असेच आम्ही 1 वर्ष अखिल भारतीय ठाणे महापौर चषक आयोजित करतो. आणि त्याचा परिणाम असा झाला की आज ठाणे शहरातच नाही पण ठाणे जिल्ह्यामध्ये टेबल टेनिस गेम हा इतका चांगला रुजलेला आहे आणि आपल्याकडे विविध जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरती खेळाडू निर्माण झालेले आहेत. आत्ताच काही वर्षापूर्वी कॉमनवेल्थ गेम्स झाल्या तेव्हा इंडियन टीमच्या 4 पैकी 2 पोरी या ठाणे शहरातल्या होत्या व त्यांनी सिल्वर मेडल मिळवलं होतं. तसंच आत्ता मागच्या वर्षी सिद्धेश पांडेंनी नॅशनल चॅम्पियनशिप मारली आणि आता बरेच असे खेळाडू आहेत जे राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपले नाव गाजवतील. आणि आता सध्या ठाण्यातले रस्ते पण चांगले होत आहेत, विविध सुविधा उपलब्ध आहेत आणि माझ्या मते आज मुंबईपेक्षाही चांगलं शहर हे ठाणे शहर आहे. धन्यवाद. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.